नमस्कार विद्यार्थी मित्रो, 9th स्टँडर्ड मध्ये आपला एक शेवटचा अति महत्त्वाचा जो चॅप्टर राहिला होता क्वाड्रिलेटर्स, तो आज मी घेण्यास सुरुवात करत आहे. मोठा चॅप्टर आहे थोडासा. बाकी 3-4 चॅप्टर जे होते आपण ऑफलाईन घेतले आणि दुर्दैवाने पुन्हा कोरोनाची दुसरी लाट सुरू झालेली. आता पुन्हा ऑफलाईन सुरू होते, त्याचा भरवसा फार कमी झाला म्हणून हा चॅप्टर मी आता कंप्लीट करतोय. नीट समजून घ्या. जे समजलं नाही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा की हे आर्टिकल समजलं नाही सांगा, पुन्हा मी पुन्हा रिपीट करीन. ते समोरासमोर नसलो तरीही हे थोडंसं लक्ष द्यायचंय. बऱ्याच विद्यार्थी पुन्हा म्हणजे ह्याच पद्धतीने शिकवा, कारण की झूम ॲप आणि त्याच्या नीट कधी कधी मध्ये दिसत नाही, व्यवस्थित नेट नसतंय. अशा अडचणीत चॅप्टर नीट समजून घ्या. महत्वाचा आहे क्वाड्रिलेटर्स. आता क्वाड्रिलेटर्स म्हणजे आपण त्याला चौकोन म्हणतो. क्वाड्रिलेटरचे मुख्य 3 प्रकार आहेत, लक्षात घ्या. मी समजून सांगतो, नीट इंटरेस्टली चॅप्टर बघा. 9वीला परीक्षा हो किंवा न हो, आपण त्याच्यासाठी शिकत नाहीत, आपलं नॉलेज वाढवण्यासाठी आपण शिकतो. मी पहिल्यापासून तेच सांगतो, हे वर्ष नॉलेज वाढवायचं आहे. एक्झाम झाली तरच अभ्यास करायचा असं नाही. ह्या चॅप्टरचं पूर्ण काम 10th स्टँडर्डला आहे. मागं सांगितलं होतं, खूप प्रॉपर्टी त्याच्यात सुद्धा, आणि म्हणून खूप महत्वाचं आहे. पायथागोरस मध्ये याचा यूज होणार आहे. पण क्वाड्रिलेटर म्हणजे चौकोन. तसं ट्रायंगलचे आपल्याला माहिती आहे, बाजूवरून 3 प्रकार पडतात आणि अँगल वरून 3 प्रकार पडतात. इक्विलॅटरल ट्रायंगल, स्केलॉन ट्रायंगल आणि आयसोसेलेस ट्रायंगल. आणि बाजूवरून पडतात राईट अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्युअस अँगल ट्रायंगल. त्याच्या प्रॉपर्टी आपण बघितल्या ट्रायंगलच्या भरपूर. तसं आता क्वाड्रिलेटर, खरं तर म्हणायला क्वाड्रिलेटर चॅप्टर आहे. मग मागच्या चॅप्टर मी म्हणलं होतं तुम्हाला म्हणायला सर्कल चॅप्टर आहे, पण सगळं काम कोणाचं पडलं होतं? ट्रायंगल्स. तसं म्हणायला क्वाड्रिलेटर चॅप्टर आहे, पुन्हा ट्रायंगलचाच इथे यूज होणार आहे. मग सगळ्यात महत्वाचं, क्वाड्रिलेटरचे मुख्य प्रकार 3 आहेत. नीट आहे का? मी सेट चॅप्टर मध्ये तुम्हाला सांगितले होते एकदा, किंवा रिअल नंबर या चॅप्टर मध्ये आपल्याला कुठेतरी काम पडलं होतं त्याचं, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, तरी आपण विसरलो असेल तर पुन्हा रिपीट करतोय. क्वाड्रिलेटरचे मुख्य 3 प्रकार आहेत. नंबर 1 पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम, पॅरलेलोग्राम, करेक्ट, समांतरभुज चौकोन. दुसरा ट्रॅपेझियम आणि तिसरा काईट. नीट लक्ष द्या, बरेच जण नाही ते प्रकार घेतात. मुख्य क्वाड्रिलेटरचे 3 प्रकार आहेत, विसरायचे नाहीत. हा चॅप्टर रिपीट बघा 2दा-3दा, कंटाळा करू नका. एवढंच सांगतो. समोर नाही सर मग बोरच होतंय, काही बोर होत नाही. मी डबल रिपीट करतोय. तीच गोष्ट 10दा समजून सांगतो, फक्त ऐकायचंय. कंटाळा आला तरी ऐकायचंय, कारण पर्याय नाही. कोरोना खूप वाढायला, आपले ऑफलाईन होतीलच असं नाही. झालं तर मी पुन्हा हा चॅप्टर रिपीट करीन, तो भाग वेगळा. क्वाड्रिलेटरचे मुख्य प्रकार पॅरलल, समांतरभुज, समलंब आणि पतंग म्हणतो आपण, याला लक्षात घ्या. आणि मग पॅरलेलोग्राम कशाला म्हणायचं, आणि पॅरलेलोग्रामचे अजून 3 प्रकार पडतात, लक्षात घ्या, नीट समजून घ्या. तो म्हणजे एक रेक्टँगल, दुसरा रोम्बस आणि तिसरा स्क्वेअर. लक्षात घ्या, हे पॅरलेलोग्रामचे प्रकार आहेत. आपण क्वाड्रिलेटर म्हणले की सगळे नाव घेऊन टाकतो, आपल्याला वाटतं हेच प्रकार आहेत. नीट न समजल्यामुळे आपण त्याची जमनी होती. याच्या प्रॉपर्ट्या नीट बघायच्या तुम्हाला. ट्रॅपेझियमचा सुद्धा एक प्रकार पडतो, आयसोसेलेस ट्रॅपेझियम. फार तुमच्या अभ्यासाला नाही, पण एखादी त्याचे विषय पुढे असेल तर मी सांगेन. आयसोसेलेस म्हणजे समद्विभुज समलंब. आयसोसेलेस ट्रायंगल बघितला होता आपण, समद्विभुज त्रिकोण. पण आयसोसेलेस ट्रॅपेझियम म्हणजे काय? समद्विभुज समलंब, ज्याच्या 2 बाजू कशा असतात? नॉन कॉन्ग्रुएंट असतात. लक्षात. नंतर सांगा ट्रॅपेझियम म्हणजे काय. पॅरलेलोग्राम, क्वाड्रिलेटरचे मुख्य प्रकार टाइप किती? 3. पॅरलेलोग्राम, समांतर, समलंब आणि काईट म्हणजे पतंग. पॅरलेलोग्रामचे अजून 3 प्रकार आहेत, रेक्टँगल, रोम्बस आणि स्क्वेअर. तर ह्या वर्षी आपल्याला क्वाड्रिलेटर मध्ये पॅरलेलोग्राम, रेक्टँगल, रोम्बस आणि स्क्वेअरची माहिती घ्यायची, आणि त्याच्याबरोबर ट्रॅपेझियमची सुद्धा माहिती आहे. काईटची असेल तर ते सुद्धा समजून सांगेन मी तुम्हाला. प्रत्येकाच्या वेगळ्या प्रॉपर्टी आहेत. त्यातला मग क्वाड्रिलेटर
क्वाड्रिलॅटरल मध्ये त्यातले आपल्याला पहिला प्रकार बघायचा तो कोणता? पॅरलेलोग्राम. लक्षात घ्या, पॅरलेलोग्राम. समलंब चौकोन. मग कशाला म्हणायचं पॅरलेलोग्राम? आता आपण त्याचा आज पहिल्यांदा अभ्यास करू. पॅरलेलोग्राम विषयी, त्याच्या प्रॉपर्टी विषयी अभ्यास करायचा आहे. क्वाड्रिलॅटरलचे पुन्हा सांगतो 3 टाइप आहेत. एक पॅरलेलोग्राम, दुसरा ट्रॅपेझियम आणि काइट. आता पॅरलेलोग्राम मध्ये क्वाड्रिलॅटरलचे प्रकार, ए प्रकार आपण बघायला, त्यातला पहिला पॅरलेलोग्राम. मग कशाला म्हणायचं पॅरलेलोग्राम? की ज्या क्वाड्रिलॅटरच्या अपोजिट साइड पॅरलल असतात, कॉन्ग्रुएंट नाही. ती प्रॉपर्टी वेगळी, डेफिनेशन वेगळी. क्वाड्रिलॅटरलची, पॅरलेलोग्रामची डेफिनेशन नीट बघा. अ क्वाड्रिलॅटर whose opposite sides are parallel is called parallelogram. लक्षात घ्या, ज्या चौकोनाच्या अपोजिट साइड पॅरलल असतात त्याला काय म्हणायचं? पॅरलेलोग्राम. क्वाड्रिलॅटरलचा पहिला प्रकार आपण बघायलो कोणता? पॅरलेलोग्राम. हे प्रकार बघायलो. मग कशी फिगर असणार आहे त्याची? थोडीशी अशी झुकलेली असते, अशा पद्धतीची असते. लक्षात घ्या, अ क्वाड्रिलॅटर ABCD in figure quadrilateral ABCD is a parallelogram. AB parallel to कोण? BC. कॉन्ग्रुएंट नाही म्हणतो मी, लक्षात घ्या. पॅरलल समांतर असतात. and AD parallel to BC. पॅरलेलोग्राम कसा दिसतो? प्रत्येक क्वाड्रिलॅटर कसा आहे तो नीट समजायला घेतला पाहिजे. प्रॉपर्टी ऑलरेडी 8 स्टँडर्ड 7 स्टँडर्डला आपण शिकलेलो. त्या प्रॉपर्टीची ह्या वेळेस आपल्याला प्रूफ बघायचे आहेत. ह्या सगळ्या प्रॉपर्टी 8 स्टँडर्डला झालेल्या आहेत. की क्वाड्रिलॅटर whose opposite sides are parallel is called parallelogram. मग पॅरलेलोग्रामच्या आपल्याला काही प्रॉपर्टी आपण अभ्यासल्या आहेत मागच्या वर्षी, तुम्हाला दिसते. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलेलोग्राम. शॉर्टकट लिहायचं, 2 रेषा आणि M लिहायचं. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलेलोग्राम. पहिली प्रॉपर्टी काय आहे? मग अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. पहिली प्रॉपर्टी काय म्हणते बघा. अपोजिट साइड्स म्हणजे काय? AB equal to DC and AD equal to BC. याच्यात नाही का फरक आहे प्रॉपर्टी आणि डेफिनेशन मध्ये. डेफिनेशन काय म्हणते नीट बघा. ज्या क्वाड्रिलॅटरच्या अपोजिट साइड पॅरलल असतात, समांतर म्हणजे एकमेकीला छेदत नाहीत. आणि प्रॉपर्टीज काय? त्यांच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, ती त्याची प्रॉपर्टी. लक्षात, पहिली प्रॉपर्टी. ऑल्सो दुसरी प्रॉपर्टी काय? पुन्हा आपण याच्या सगळ्या प्रूफ बघणार आहेत. ह्या ऑलरेडी प्रॉपर्टी तुम्हाला 8 स्टँडर्डला आम्ही सांगितलेल्या, त्याची प्रूफ दिली नव्हती, त्याचा अजून डिटेल अभ्यास करायचा आपल्याला. दुसरी प्रॉपर्टी होती की अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. आता अपोजिट अँगल बऱ्याच जणांना कळत नाही. एचा डी अपोजिट, हा ऍडजस्टंट अँगल आहे, लक्षात घ्या. एचा ऍडजस्टंट अँगल डी आहे आणि एचा ऍडजस्टंट अँगल बी सुद्धा आहे, लक्षात घ्या. शेजारचा वेगळा आणि समोरचा वेगळा. अपोजिट म्हणजे जेथून डायगोनल निघतो ते अपोजिट म्हणायचं, सगळ्यात सोपं. हे डायगोनल AC आणि डायगोनल BD जे काढतो ते अपोजिट. हा ऍडजस्टंट अँगल आहे, लक्षात घ्या. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल C आणि दुसरा त्यातले दुसरे होणार आहे अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल B. लक्षात घ्या. अपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. अपोजिट कोणते? ए आणि बी अपोजिट नाही, तो ऍडजस्टंट म्हणजे लगतचा आणि अपोजिट म्हणजे समोरचा. दोन्हीमधला फरक नीट लक्षात घ्या. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. हा 40 चा असेल तर हा सुद्धा 40 चा असेल, लक्षात घ्या. हा 140 चा असेल तर हा सुद्धा किती असेल? 140. बरोबर आहे का? हे कॉन्ग्रुएंट असतात, लक्षात घ्या. मग ऍडजस्टंट अँगल विषयी सुद्धा एक प्रॉपर्टी काय? ऍडजस्टंट अँगल ऑफ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी.
कारण की मला सांगा एबी आणि डीसी पॅरलल झाले आणि एडी त्याची ट्रान्सफर्स होईल, मग हे इंटरनल अँगल्स झाले. इंटरनल अँगल कसे असतात? इंटिरियर अँगल कसे सप्लिमेंटरी असतात. झाले आपलं. when two lines are parallel then and AD is transversal then interior angles are supplementary. बघा 140 आणि 40 किती होती? 180. असं घेतलं तरी 180 होईल, असं घेतलं तरी. आणि म्हणून तिसरी प्रॉपर्टी सुद्धा आहे की ऍडजसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. तिथं ऑलरेडी आपल्या लक्षात येतंय कारण एबी पॅरलल टू डीसी, कारण पॅरलोग्रामची डेफिनेशनच आहे आणि त्याची एडी ट्रान्सफर झाली म्हणजे इंटेरियर अँगल असते. इंटेरियर अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. लक्षात घ्या. अजून एक तिसरी प्रॉपर्टी म्हणजे diagonals of parallelogram bisect each other. लक्षात. महत्वाची प्रॉपर्टी याचे डायगोनल नीट समजून घ्या. हे बायसेक्ट करतात एकमेकांना. हे अँगल्स काय आहे? साइड काय? ऍट पॉइंट ओ. म्हणजे ही बाजू एकरूप असते या तिन्ही दाखवू आणि ही बाजू आणि ही बाजू कशी असते? एकरूप असते. AO इक्वल टू OC आणि OD इक्वल टू कोण होतं? OB. हा जर 10 सेंटीमीटर असेल तर हा किती होईल? 5 होईल. हा जर 12 असेल तर किती होईल? 6. दोघे एकमेकाला बायसेक्टचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट नसतात. फक्त डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. ह्या चारही प्रॉपर्टी आहेत आपण ऑलरेडी 8th स्टँडर्डला अभ्यासलेल्या आहेत. फक्त यावर्षी त्या कशा प्रूव्ह झाल्या त्याची आपल्याला प्रूफ द्यायची आणि मग ह्या दोन याची एकच प्रूफ आपण घेणार आहे, एकत्र घेणार आहे. खूप महत्त्वाची. लक्षात घ्या की डायगोनल पहिली थेरम त्याला आपण थेरम म्हणतो. प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण? थेरम म्हणतो. लक्षात घ्या. त्यातली पहिली प्रॉपर्टी पहिला थेरम बघायचा आहे आपल्याला, अतिशय महत्त्वाचा. लक्षात घ्या. काय त्याचं स्टेटमेंट सांगतो तुम्हाला. प्रॉपर्टी म्हणजे थेरम. दोन्हीची मिक्स एकत्र करायला आपण. ही पहिली प्रॉपर्टी आपण जी बघितली होती की opposite sides of parallelogram are congruent आणि opposite angles of parallelogram are congruent. हे जे प्रूव्ह करायचे आपल्याला त्या दोन्ही एकत्रच आपण करायचं. एकाच याच्यात करायचं, वेगळ्या केलं तरी चालतं. काय स्टेटमेंट आहे त्याचं थेरमचं? opposite sides and opposite angles of parallelogram are congruent. आता प्रॉपर्टी पाहिजे. प्रॉपर्टी म्हणजेच थेरम. लक्षात घ्या. प्रॉपर्टी म्हणजेच काय? थेरम. नीट लक्षात येणं गरजेचं आहे. फिगर काढून बघा आपण याची. खूप सिंपल प्रूफ आहे. म्हणायला क्वाड्रिलॅटरल चॅप्टर आहे पण वापर कोणाचा करायचा आहे? ट्रायंगलचा. ABCD हा पॅरलोग्राम आहे. मग गिवन काय आहे? गिवन क्वाड्रिलॅटर ABCD is parallelogram. टू प्रूव्ह काय करायचंय? टू प्रूव्ह इथं अजून तुम्ही लिहिलं तरी चालतं. AD पॅरलल टू BC आणि AB पॅरलल टू DC. लिहिलं तर काही हरकत नाही. त्या पॅरलल असतातच. तो पॅरलोग्राम आहे म्हणजे त्याची डेफिनेशन आलं की AD पॅरलल टू कॉमा इथे लिहिलं तर AD पॅरलल टू BC. पॅरलल म्हणाले, कॉन्ग्रुएंट नाही. आणि AD पॅरलल टू BC आणि AB पॅरलल टू कोणाला? DC. त्याच्यात टू प्रूव्ह काय करायचंय? sec AB कॉन्ग्रुएंट टू sec DC. आणि दुसरं प्रूव्ह करायचं sec AD कॉन्ग्रुएंट टू sec BC. करेक्ट. तिसरं काय प्रूव्ह करायचंय? अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल C. आणि चौथं प्रूव्ह करायचं तुम्हाला अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल D. 4 गोष्टी प्रूव्ह करायच्या. अपोजिट साइड्स अँड अपोजिट अँगल्स. अपोजिट साइड म्हणजे कोणत्या? AD कॉन्ग्रुएंट टू BC दाखवायचं. AB कॉन्ग्रुएंट टू कोण दाखवायचंय? AD कॉन्ग्रुएंट टू DC दाखवायचं. मग हे कन्स्ट्रक्शन करतो. ड्रॉ AC. कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट किंवा डायगोनल AC. ड्रॉ डायगोनल BD कोणता एक काढू शकता. ड्रॉ डायगोनल BD
कोणताही जोडा डॉट 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 एसी जोडला तरी चालतो, बीसी जोडला तरी चालतो लक्षात. आणि मग दोन ट्रायंगल तयार झाले. मग प्रूफ लिहित असताना आपल्याला माहिती आहे प्रूफ दोन ट्रायंगल तयार झाले. इन फिगर क्वाड्रिलॅटर ABCD इज पॅरलेलोग्राम गिवन. आणि तो पॅरलेलोग्राम आहे आणि AD पॅरलल टू कोण आहे? AD पॅरलल टू BC आणि AB पॅरलल टू BC हे सुद्धा गिवन आहे. नाव इन ट्रायंगल कन्स्ट्रक्शन केल्यामुळे काय लक्षात आलं आपल्या की दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. दोन ट्रायंगल काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. आणि मग दोन ट्रायंगल तयार झाले. मग आता दोन ट्रायंगलचा विचार करा. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले त्यांना आपल्याला तीन अटी मंजूर करता येईल. नाव इन ट्रायंगल ABD, नाव इन ट्रायंगल ABD अँड इन ट्रायंगल इथं करस्पॉन्डन्स करेक्ट घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या. ABD जर घेतला तर काय करावं लागेल? तर इथं लक्षात घ्या ABD तर इथं काय करावं लागेल? CDB घ्यावं लागेल. कोणता घ्यावं लागेल? इन ट्रायंगल CDB. करस्पॉन्डन्स AB ला कोण आलं? CD, AB ला CD, BD ला BD आणि AD ला कोण येतंय? AD ला BC. म्हणून करस्पॉन्डन्स कसे नाव घ्यायचे नाहीत, काळजी घ्यायची. लिहिताना नाव 6 प्रकारे करस्पॉन्डन्स मांडता येते. असं काही नाही मी ABD सुरुवात केली तुम्हाला असं सुरू केली चालेल का? ADB तसंही चालतंय, पण तेव्हा करस्पॉन्डन्स तशीच आली पाहिजे. नीट काळजी घ्या. मग पहिली अट काय होईल? मग आता माहिती आहे AB पॅरलल टू BC आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे हा कोण आणि हा कोण काय होईल? कॉन्ग्रुएंट होईल का? बघा अल्टरनेट अँगल्स नीट बघा. AD पॅरलल टू BC अँड BD द ट्रान्सव्हर्सल. झेड मध्ये काय आहे बघा. मुद्दाम सांगतो इथे समजून. A इथं D इथं B आणि C. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट व्हायला नाही बघा. AD पॅरलल टू BC अँड BD द ट्रान्सव्हर्सल. त्याच्यामुळे हा अँगल आणि अँगल कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात लक्षात घ्या. कधी? दोन लाईनी पॅरलल असतील. अँगल ADB कॉन्ग्रुएंट टू अँगल DBC. ADB कॉन्ग्रुएंट टू अँगल DBC कंसात कारण घ्या अल्टरनेट अँगल्स करेक्ट. तसंच आता बघा AD पॅरलल टू BC आणि ही ट्रान्सव्हर्स झाली. तसंच आता हे सुद्धा होईल बघा. AB पॅरलल टू कोण? बघा आता अशा तयार होतो हा. AB पॅरलल टू DC अँड BD द ट्रान्सव्हर्सल. हा अँगल आणि अँगल कॉन्ग्रुएंट होते. मी पुन्हा रिपीट करतो. पहिल्यांदा काय केलं? AD पॅरलल टू BC अँड BD द ट्रान्सव्हर्सल म्हणून हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला. आता AB पॅरलल टू DC तर बघा हा अँगल झेड मध्ये तयार होतो उलट्या गेलो अशा पद्धतीने. देयरफॉर अँगल ABD कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता? BDC. याचं कारण तेच लिहा अल्टरनेट अँगल्स. आणि आता सगळ्यात सोपी BD सेक BD कॉन्ग्रुएंट टू सेक BD. हा कॉमन साइड. कशी साइड आहे ती? कॉमन साइड. तीन अटी मंजूर झाल्या. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले. कशासाठी? मला AD कॉन्ग्रुएंट टू BC दाखवायचंय. क्वाड्रिलॅटर मध्ये मी कन्स्ट्रक्शन काय केलं? जॉइन BD. आणि मग कोणती टेस्ट लागू पडेल? इथं बघा ASA टेस्ट लागू होईल. अँगल साइड अँगल नाव लिहायला खाली वर झाले असतील. दोन अँगल आणि साइड तसं इथं कोणी होतं? अँगल साइड आणि अँगल कॉन्ग्रुएंट. देयरफॉर ट्रायंगल ABD कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल CBD बाय ASA टेस्ट. आणि दोन कोन आणि इन्क्लुडेड साइड. दोन कोन आणि त्यातली इन्क्लुडेड साइड कॉन्ग्रुएंट झाले. देयरफॉर आणि मग काय म्हणतात आपल्याला? देयरफॉर AD कॉन्ग्रुएंट टू BC सेक AB कॉन्ग्रुएंट टू कोणाला? सेक BC बाय करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. एकदा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले की राहिलेले पार्ट कसे होत असतात? कॉन्ग्रुएंट होत असतात लक्षात घ्या.
सेक दुसरं काय होईल सेक सेक एडी कॉन्ग्रुएंट टू काय होईल सेक एडी कॉन्ग्रुएंट टू सेक बीसी त्याला तेच कारण घ्यायचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आणि तिसरा अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आता राहिला फक्त बी आणि डी कसं दाखवायचं बी आणि डी दाखवता येणार नाही लक्षात घ्या दाखवला तरी हरकत नाही पण कारण हा एक्स एक्स होतो हा सुद्धा एक्स एक्स आहेच आहे दाखवला तरी सिमिलरली तुम्ही डायगोनल बदलून करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही लिहिलं तर सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट काय शेवटचा अँगल बी कॉन्ग्रुएंट टू डी कसा करता येईल डायगोनल चेंज करू किंवा ऑलरेडी हा अँगल आणि अँगल कॉन्ग्रुएंट झालेलाच आहे लक्षात घ्या तर हा याला कॉन्ग्रुएंट आहे हा याला कारण हा एक्स असेल तर हा सुद्धा एक्स आहे हा वाय असेल तर वाय तो काय होईल एक्स प्लस वाय होईल लक्षात घ्या तसं दाखवलं तरी चालेल किंवा आपण तुम्ही बदलून केलं तरी चालतं अशा पद्धतीची इथं प्रूफ सिंपल आहे पुन्हा मी रिपीट करतो किंवा तुम्ही डायगोनल बदलूनही तसं प्रूफ करू शकतात लक्षात घ्या पुन्हा एकदा रिपीट करतो काय म्हणतो तो की opposite sides and opposite angles of parallelogram are congruent मग आपण काय केलं गिवन हा एबीसीडी पॅरललोग्राम आहे त्याच्या अपोजिट साइड कशात कारण त्या व्याख्येप्रमाणे त्याची डेफिनेशन आहे आणि मग आपल्याला चार गोष्टी प्रूव्ह करायच्या दोन बाजू आणि दोन कोन आणि ती प्रूव्ह करत असताना आपण तीन दाखवल्यात चौथी मात्र एसी डायगोनल घेऊन आपल्याला प्रूव्ह करता येऊ शकतं किंवा तिथे दाखवता येईल की सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल बी कॉर्डिनेट टू डी कंस्ट्रक्शन काय केलं ड्रॉ सेक बी डायगोनल बीडी तुम्ही एसी केलं तरी चालतंय कोणता डायगोनल करू शकतात मग हा पॅरलेलोग्राम आहे अपोजिट साइड पॅरलल आहेत म्हणून हा अल्टरनेट अँगल हा आणि हा कोन कॉन्ग्रुएंट होईल एक आठ मंजूर झाली हा कोन आणि हा कोन सुद्धा काय होईल कॉन्ग्रुएंट होईल बरोबर आहे की आणि देअर आणि त्यांच्यात इन्क्लुडेड साइड कोणती बीडी काय कॉमन आहे म्हणून दोन ट्रायंगल हे आणि हा कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट झाले ए असे टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट झाले आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल राहिले तीन पार्ट राहिले एकूण किती पार्ट असे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होण्यासाठी कमीत कमी तीन अटी मंजूर व्हाव्या लागतात राहिलेले तीन पार्ट कोणते दोन बाजू आणि एक कोन दाखवला मी एडी कॉन्ग्रुएंट टू बीसी AB congruent to DC and angle A congruent to C. Similarly, we can prove that B congruent to D. तुम्हाला डायगोनल बदलून तसं प्रूव्ह करता येईल किंवा याच्यात सुद्धा तो ऑटोमॅटिक होतातच लक्षात घ्या तसं दाखवलं तर एकदम सोपी प्रूफ आहे मागच्या वर्षीच प्रॉपर्टी झाली होती आपल्याला की डायगोनल काय होती की अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट आणि अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट दोन्हीची मिक्स प्रॉपर्टी केली त्याला आपण थेरम म्हणले आणि ती ह्या वर्षी प्रूव्ह केली बाकी काही बदल नाही याची अजून एक प्रॉपर्टी आपली दुसरी की डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर ह्या प्रॉपर्टी सुद्धा प्रूव्ह द्यायची आणि अजून घ्यायचं ऍडजस्टंट ते तर ऑलरेडी आपण तोंडीच सांगितले ते मागच आपलं इंटिरियर अँगल कसे असतात ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी ती प्रूव्ह द्यायची काही आवश्यकता नाही चार प्रॉपर्टी नीट लक्षात घ्या मी रिपीट करतो नंबर 1 opposite sides of parallelogram are congruent second one opposite angles of parallelogram are congruent diagonal bisect each other आणि चौथी प्रॉपर्टी लक्षात घ्या adjacent angles of parallelogram are supplementary त्याची प्रूफ द्यायची गरज नाही ऑलरेडी आपण तिथं दोन ओळीची देऊ शकतो कारण ते इंटिरियर अँगल होते इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात पण ती प्रॉपर्टी म्हणून लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला आता दुसरे घ्यायचे की दुसरा थेरम घ्यायचा आपल्याला की थेरम नंबर 2 पॅरलेलोग्राम वरचे दोन थेरम आहेत लक्षात घ्या आपण त्याच्यावर डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर बायसेक्ट पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर लक्षात घ्या एकमेकांना दुभागतात कोणाचे डायगोनल्स पॅरलेलोग्रामचे फिगर काढतो पुन्हा सोपी प्रूफ आहे नीट लक्ष द्या डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर
ऑलरेडी प्रॉपर्टी झालेली आहे, फक्त त्याची प्रूफ आपल्याला ह्या वर्षी द्यायची, लक्षात घ्या, नवीन काहीच नाही. आणि याच्यावर प्रॉब्लेम बघायचे, याचा कॉनवर सुद्धा बघायचा आहे आपल्याला, ABCD आणि इथं काय घेतो यम नाव घेतो. तर इथं गिवन पुन्हा काय होईल, गिवन काय होईल, क्वाड्रिलॅटर ABCD इज पॅरलोग्राम, इज अ पॅरलो, आणि AD पॅरलल टू कोण आहे, BC, व्याख्येतच आहे. आणि AB पॅरलल टू कोण, BC. तो प्रूव्ह काय करायचंय, तो प्रूव्ह काय करायचं आपल्याला, की AM इक्वल टू CM, आणि सेकंड वन करायचंय BM इक्वल टू BM. बायसेक्ट करतात, डायगोनल कॉन्ग्रुएंट नसतात किंवा परपेंडिक्युलर सुद्धा नसतात, लक्षात घ्या. पॅरलोग्रामची ही विशेष प्रॉपर्टी, डायगोनल संबंधित प्रत्येक प्रॉपर्टी वेगळ्या आहेत, म्हणून त्याचे डायगोनल बायसेक्ट इच अदर. प्रूफ खूप सिंपल आहे. पुन्हा इन फिगर क्वाड्रिलॅटर ABCD is a parallelogram and AD parallel to code, AD parallel to BC and AB parallel to BC. सगळ्या गिवन. आता नाव इन ट्रायंगल, दोन ट्रायंगलचा विचार करू. नाव इन ट्रायंगल, कोणते दोन ट्रायंगल बघा, AM कोणते घ्यायचे, AM कोणते दोन ऑपोजिट ट्रायंगल घ्या. नाव इन ट्रायंगल AMD and in triangle AMD घेतलं काय घ्यायचं, CMB. बघा आता पुन्हा हाच प्रकार होईल, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट होतील, तेवढं नीट समजून घ्या. AD पॅरलल टू BC and AC इज अ ट्रान्सव्हर्स पॅरलोग्राम आहे. देयरफॉर अँगल DAM कॉन्ग्रुएंट टू अँगल BCM, अल्टरनेट अँगल्स. समजून घ्या, होतोय का मी चेक करायला, कारण AD पॅरलल टू BC समजून सांगतो, आणि AC त्याची ट्रान्सफर झाली, म्हणून हा कोण आणि हा कोण कॉन्ग्रुएंट झाला. पण ट्रायंगलच्या नावात DAM DAC म्हणलं तरी चूक नाही, डिफरंट नेम ऑफ अँगल. DAM कॉन्ग्रुएंट टू BCM सेक AD कॉन्ग्रुएंट आता प्रूव्ह केलंय का, सेक AD कॉन्ग्रुएंट कोणाला, सेक BC, opposite sides of parallel, opposite sides of parallel. पुन्हा चेक करा, AD is congruent to BC. तिसरी आठ बघा, आता तिसरी आठ काय होईल, इथं येतो अँगल AD, हा अँगल घेऊन मी हा फुली मारतो इथं, अँगल ADM congruent to angle ADM congruent to CBM. Why? Alternate angles. बरोबर आहे का बघा. हा AD parallel to BC आणि BD is the transversal. हा कोण आणि हा कोण एकरूप दाखवला. ह्या ट्रायंगल, कोणत्या ट्रायंगलचा विचार करत आपण, कोणत्या दोन ट्रायंगलचा विचार करायला, नीट पुन्हा समजण्यासाठी तुम्हाला पुस्तक दाखवण्यासाठी. कोणत्या दोन ट्रायंगलचा विचार करायला, इन ट्रायंगल. तुम्ही म्हणता हे दोन घेतले तरी चालले असते, कोणते दोन घेऊ शकता तुम्ही, इन ट्रायंगल AMD and in triangle CMB angle A congruent to C, alternate angles. त्याचं पूर्ण नाव काय घेतलं, DAM congruent to BCM. हा आणि हा कॉन्ग्रुएंट होईल, अल्टरनेट, आणि यातली ही बाजू ही बाजू काय कॉन्ग्रुएंट आहे, पॅरलोग्राम आहे, आता प्रूव्ह केले. देयरफॉर ट्रायंगल AMD कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल कोणता होईल, CMB बाय ASA टेस्ट. कोणती टेस्ट होईल, ASA टेस्ट. आणि एकदा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे AM इक्वल टू कोण होईल, CM. Therefore AM equal to CM and BM equal to कोण होईल, DM.
करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. AM कॉन्ग्रुएंट टू CM होईल. एकदा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले, तीन अटी मंजूर झाल्या. ह्या तीन अटी मंजूर झाल्या म्हणजेच हा आणि हा भाग कॉन्ग्रुएंट होईल आणि BM इक्वल टू कोण होईल, DM होईल. लक्षात घ्या. आणि मग आपल्याला म्हणता येईल डायगोनल कसे, हे अंतर्निहित म्हणजे M इज मिड पॉइंट ऑफ AC, M इज मिड पॉइंट ऑफ BD, म्हणजे डायगोनल बायसेक्ट ईच अदर. इतके सोप्या प्रूफ आहेत. दोनच प्रॉपर्टी होत्या, मिक्स प्रॉपर्टी घेतली आपण. एक डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट ईच अदर एक बघितली आणि अपोजिट साइड्स आणि अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. आणि अजून एक चौथी प्रॉपर्टी की ऍडजसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. पुन्हा सांगतो, समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, एक प्रॉपर्टी झाली. समांतरभुज चौकोनाचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, ही दुसरी प्रॉपर्टी झाली. डायगोनल्स कर्ण त्याचे दुभागतात, तिसरी प्रॉपर्टी झाली. आणि चौथी प्रॉपर्टी त्याचे लगतचे कोन ऍडजसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम हे सप्लिमेंटरी असतात. लक्षात घ्या. ह्या चारच प्रॉपर्टीचा आपण पॅरलोग्रामचा अभ्यास केलाय. आज काय काय बघितलं आपण? क्वाड्रिलॅटर म्हणजे काय बघितलं? क्वाड्रिलॅटरचे मुख्य तीन प्रकार आहेत. पहिला पॅरलोग्राम, दुसरा ट्रॅपेझियम आणि तिसरा काइट. ट्रॅपेझियमचा काइटचा अवघड तुम्हाला त्रोटक अभ्यास आहे, त्याच्या प्रॉपर्टी आणि हे कधी हे असणार आहे पुढे बघूत आपण. त्यातला आज आपण पहिला प्रकार बघायला पॅरलोग्राम. पॅरलोग्रामची डेफिनेशन बघितली आपण. काय बघितलं? ज्या क्वाड्रिलॅटरच्या अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असतात त्याला पॅरलल असतात. ज्या क्वाड्रिलॅटरच्या अपोजिट साइड पॅरलल्स असतात त्याला आपण पॅरलोग्राम म्हणतो. डेफिनेशन वेगळी, प्रॉपर्टीज वेगळी. प्रॉपर्टी किती बघितल्या? 4. त्यातले थेरम किती घेतले आपण? 2. दोनच कामाचे. तुम्ही होमवर्क म्हणून हे दोन्ही थेरम तुम्ही एक एक वेळा लिहून मला टाकायचे आहेत, करायचंय. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मुद्दा मी थोडाच घ्यायलोय, याची एक्सरसाइज मी पुढच्या तासाला घेईन. ह्या गोष्टी कळाल्यात का? रिमेंबर दिस पेज नंबर 61 वर दिलेत तुम्हाला ऍडजसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम सप्लिमेंटरी. मी सांगितलं तेच आहे, तिथं सुद्धा स्टार करून ठेवा. खूप 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 महत्वाचं आहे. दुर्लक्ष करू नका, जाऊ द्या, परीक्षात होणार नाही. त्याच्यासाठी आपण शिकायलोच नाही. मी पहिल्यापासून सांगतोय की आपल्याला पुढे टिकायचंय, पुढे अभ्यास करायचंय. नाही तर पास तर करणारच आहे. 2 दिवसात एकाच निर्णय येऊ शकतो. तुम्ही पास आहे तर पुढच्या वर्षात ढकला, म्हणजे 2 वर्ष झाले न परीक्षेचा तुम्ही ढकलायला पुढं. याचा फार आनंद मानायची गोष्ट नाही. उलट त्यापेक्षा आता आपण आपला अभ्यास करायचा. ट्युशन मध्ये आपण ह्या दृष्टीने अभ्यास करायचा. 10वीला त्रास होऊन याचा, नाही तर पुन्हा 10वीला कुठून आलं काय आलं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होणार आहे जे की इंटरेस्ट दाखवत नाही. तर तुम्ही हे नीट बघा. मी हा चॅप्टर आताही कम्प्लीट करीन. जर ऑफलाईन आपल्याला भेटले तर त्यावेळेस तुमची, किंवा तुम्हाला एखादा गोष्ट समजली नसेल तर मला वैयक्तिक कॉमेंट्स करा. मी ते पुन्हा इथं रिपीट करीन शिकवायच्या अगोदर. तुम्हाला समजलं नसेल पुन्हा शॉर्टकटमध्ये सांगतो. क्वाड्रिलॅटरचे मुख्य प्रकार 3. नंबर 1 पॅरलोग्राम, दुसरा ट्रॅपेझियम, तिसरा काइट. पॅरलोग्रामचे सुद्धा 3 प्रकार आहेत, रोम्बस, रेक्टँगल आणि स्क्वेअर. हे आपण नंतर बघू. पॅरलोग्राम म्हणजे काय? ज्या क्वाड्रिलॅटरच्या अपोजिट साइड पॅरलल असतात त्याला आपण काय म्हणलंय? पॅरलोग्राम. ही झाली त्याची डेफिनेशन. आणि त्याच्या प्रॉपर्टी 4 बघितल्या. अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असतात, अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. थर्ड वन, डायगोनल बायसेक्ट ईच अदर and adjacent angles of parallelogram are supplementary. मला वाटतं सोपं समजेल. हे नीट म्हणलं व्हिडिओ बघा. ओके, थँक्यू.